रिटायरमेंटचे वय जवळ आले की आयुष्यभर जमा झालेली रक्कम कुठे गुंतवता येईल आणि त्यातून अतिरिक्त उत्पन्न कसे कमावता येईल, ज्यामुळे उतरत्या वयात सर्व गरजा भागवता येतील असे प्रश्न पडू लागतात। पण सर्वात महत्त्वाचा विषय असतो तो गुंतवणुकीची सुरक्षितता। थोडक्यात जमा केल्या जाणाऱ्या पैशांची सुरक्षा। कोणत्याही स्कीमची मॅच्युरिटी पूर्ण होईपर्यंत ठराविक दराने व्याज मिळत राहावे आणि शेवटी आपण जमा केलेली सर्व रक्कम आपल्याला पुन्हा परत मिळावी, एवढीच माफक आणि प्रामाणिक अपेक्षा प्रत्येक गुंतवणूकदाराची असते। देशातील अशाच नागरिकांच्या अपेक्षा आणि गरजा लक्षात घेता भारत सरकारने त्यांच्या अधिकृत खात्यामार्फत एक सुरक्षित योजना सुरू केलेली आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांनी गुंतवलेला पैसा सरकारच्या गॅरंटीसह सेफ राहतो। तर कोणती आहे ही सुरक्षित योजना आणि रिटायर्ड कर्मचारी किंवा ज्येष्ठ नागरिकांना त्यात किती रकमेची गुंतवणूक करता येते, किती व्याज मिळते इत्यादी माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा। त्यासोबतच बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, ज्यामुळे या प्रकारचेच नवनवीन व्हिडिओज अपलोड होताच तुम्हाला सर्वात आधी बघता येतील। नमस्कार मित्रांनो, योजनेअंतर्गत गुंतवणूक सुरू केल्यानंतर दर 3 महिन्याला व्याज गुंतवणूकदाराच्या खात्यावर जमा केले जाते आणि कालावधी संपल्यानंतर जमा केलेली सर्व रक्कम गुंतवणूकदाराला परत केली जाते। व्याजाची रक्कम योजनेतील सर्व खाते मिळून वार्षिक 50,000पेक्षा जास्त असेल तर त्यावर TDS टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स आकारला जाऊ शकतो, जो वाचवण्यासाठी गुंतवणूकदारांना 15G किंवा 15H फॉर्म भरून जमा करता येतो। मित्रांनो, या दोन्ही फॉर्म संबंधी माहितीचा सविस्तर व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर त्याची लिंक तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ही योजना सरकारच्या अधिकृत खात्यामार्फत म्हणजेच पोस्ट ऑफिस मार्फत चालविली जाते। त्याचप्रमाणे ही योजना बँकांमध्येही उपलब्ध आहे। योजनेचे नाव आहे ज्येष्ठ नागरिक बचत योजना, सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम। योजनेचे नवीन व्याजदर 8.2% पर ॲनम असे आहेत, म्हणजेच वार्षिक 8.2%, जे दरवर्षी प्रत्येक 3 महिन्याने म्हणजेच प्रत्येक क्वार्टरला गुंतवणूकदाराच्या खात्यावर जमा केले जाते। व्याज पैसे जमा केल्याच्या तारखेपासून पहिल्यांदा 31 मार्च, 30 सप्टेंबर आणि 31 डिसेंबर रोजी दिले जाते। मित्रांनो, योजनेची प्राथमिक आणि सर्वात महत्त्वपूर्ण अट म्हणजे गुंतवणूकदाराचे वय 60 वर्षांहून अधिक असायला हवे, कारण ही योजना खास ज्येष्ठ नागरिकांसाठीच तयार करण्यात आली आहे। परंतु जर रिटायरमेंट बेनिफिट्स मिळाल्यापासून 1 महिन्याच्या आत या योजनेमध्ये गुंतवणूक सुरू करणार असाल तर 55 ते 60 वर्ष वयोगटातील सेवानिवृत्त नागरिक कर्मचारी आणि 50 ते 60 वर्ष वयोगटातील सेवानिवृत्त संरक्षण कर्मचारी यांना सुद्धा योजनेचा लाभ घेता येतो। योजनेची दुसरी प्रमुख अट, जर योजनेअंतर्गत जॉईंट अकाउंट म्हणजेच संयुक्त खाते उघडायचे असेल तर ते फक्त आणि फक्त वैवाहिक जोडीदारासोबतच, जसे पती किंवा पत्नीसोबतच उघडता येते। खाते उघडल्याच्या तारखेपासून पुढील 5 वर्षांसाठी रक्कम अडकवून त्याद्वारे व्याज कमावता येते। 5 वर्षांनंतर खाते मॅच्युअर झाले की जमा रक्कम काढता येते अथवा आणखी 3 वर्षांसाठी खाते वाढवण्याचा देखील ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल असतो। जो काही व्याजदर मॅच्युरिटीच्या तारखेला उपलब्ध असेल तो तुम्ही वाढवलेल्या खात्यावर लागू केला जाईल। पण मॅच्युरिटीपूर्वी म्हणजेच 5 वर्षांपूर्वी खाते बंद करायचे झाल्यास ठराविक दराने चार्जेस कापून उर्वरित रक्कम गुंतवणूकदाराला परत केली जाते। जसे खाते सुरू केल्यापासून 1 वर्षात बंद केले तर व्याज मिळत नाही आणि व्याज दिले गेले असेल तर ते मूळ रकमेतून कापून घेतले जाते। 1 ते 2 वर्षात खाते बंद केले तर 1.5% चार्जेस कापले जातात। 2 ते 5 वर्षात बंद केले तर 1% चार्जेस मूळ रकमेतून कापून बाकी असलेला बॅलन्स परत केला जातो। मित्रांनो, कोणत्याही परिस्थितीत खाते बंद करताना हा फॉर्म आणि सोबत पासबुक पोस्टामध्ये जमा करणे आवश्यक असते। गुंतवणूक तुम्हाला फक्त 1,000 रुपयांपासून सुरू करता येते आणि 1,000 रुपयांच्याच पटीमध्ये जास्तीत जास्त 30 लाख रुपये एका व्यक्तीच्या नावे जमा करता येतात। जी काही रक्कम या योजनेअंतर्गत तुम्ही जमा कराल ती रक्कम किंवा गुंतवणूक इन्कम टॅक्स ॲक्ट 1961च्या सेक्शन 80C अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी पात्र असते। आता या सर्व माहितीनंतर सिंगल अकाउंटमध्ये 5 लाख रुपये, 10 लाख रुपये, 15 लाख रुपये किंवा 30 लाख रुपयांच्या व्याजाचे कॅल्क्युलेशन कसे असेल ते जाणून घेऊ। समजा 5 लाखांची इन्व्हेस्टमेंट या योजनेअंतर्गत केली तर दरवर्षी दर 3 महिन्याला 10,249 रुपये व्याज मिळते, जे 5 वर्षात असेल 2,05,000 रुपये आणि खाते 3 वर्षांसाठी वाढवले तर एकूण व्याज असेल 3,28,000 रुपये, म्हणजेच 8 वर्षानंतर तुम्हाला परत मिळणार 8,28,000 रुपये। 10 लाखांच्या गुंतवणुकीवर दर 3 महिन्याला 20,499 रुपये
TDS सहित व्याज मिळते। जर 10% TDS आकारला गेला तर 18,450 रुपये तिमाही व्याज मिळते। म्हणजेच संपूर्ण 5 वर्षात गुंतवणूकदार 3,69,000 रुपये व्याज कमावतो आणि 8 वर्षात 5,90,400 रुपये। 15 लाखांच्या गुंतवणुकीवर तिमाही 30,749 रुपये व्याज जनरेट होते। TDS कापला तर 27,675 रुपये व्याज खात्यावर जमा होते। म्हणजेच 5 वर्षात एकूण व्याज असेल 5,53,500 रुपये आणि खाते एक्सटेंड केले तर 8 वर्षानंतर 8,85,600 रुपये व्याज मिळते। ज्यामुळे 8 वर्षात 15 लाखांची इन्व्हेस्टमेंट होते 23,85,600 रुपये। समजा एखाद्याने सिंगल अकाउंटचे मॅक्सिमम लिमिट जे 30 लाख रुपये आहे ते या योजनेअंतर्गत गुंतवले तर 61,499 रुपये दर 3 महिन्याला व्याज जनरेट होते। 10% TDS आकारला गेला तर खात्यावर जमा होतील 55,350 रुपये। म्हणजेच एका वर्षात 2,21,400 रुपये व्याज, 5 वर्षात 11,07,000 रुपये व्याज आणि खाते 3 वर्षांसाठी वाढवले किंवा एक्सटेंड केले तर 8 वर्षात एकूण 17,71,200 रुपये व्याज गुंतवणूकदाराला मिळते। थोडक्यात आजच्या तारखेला जमा केलेली 30 लाख रुपयांची रक्कम 8 वर्षानंतर होणार 47,71,200 रुपये। मित्रांनो, याच रक्कमा तुम्ही जर जॉईंट खात्यात जमा केल्या तर त्याचा दुहेरी फायदा तुम्हाला मिळू शकतो। भारत सरकारमार्फत चालविल्या जाणाऱ्या या योजनेचा ज्येष्ठ नागरिकांना अशा प्रकारे त्यांच्या उतरत्या वयामध्ये लाभ मिळू शकतो। किती रक्कम जमा केल्यानंतर किती व्याज मिळते याची माहिती तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या पोस्ट इन्फो या मोबाईल ॲपमध्ये बघता येईल। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।